विक्रम काकडेंपाठोपाठ सुनील टिंगरे पार्थ पवारांच्या भेटीला पुणे विधान परिषदेमध्ये काकडेंना उमेदवारी मिळाल्यानंतर इच्छुक सुनील टिंगरे नाराज, डमी अर्ज भरला। नाशकात मतदारांचं संख्याबळ जुळत नव्हतं, पैशांच्या जोरावर विरोधकांना बहुमत, या घोडे बाजारामध्ये उतरायचं नसल्यानं विधान परिषदेमधून माघार, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत गीतेंचं स्पष्टीकरण। ठाण्यात शिवसेना उमेदवाराचा अर्ज भरताना भाजपा आमदारांची गैरहजेरी, रवींद्र फाटक यांचा अर्ज भरताना नाईकांसह ठाण्यातील 9 आमदार अनुपस्थित, संख्याबळ जास्त असल्यानं भाजपला ठाण्याची जागा हवी होती। सातारा सांगली विधान परिषदेसाठी धैर्यशील कदमांचा अर्ज भरताना महायुतीमधील नेते गैरहजर, जिल्हा परिषद अध्यक्ष निवडी वेळेच्या नाराजीमुळे नेते गैरहजर राहिल्याच्या चर्चा। कोकण विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मंत्री उदय सामंतांची महत्त्वाची बैठक, नाशिकमधील बंडखोरी न थांबवल्यास रायगडमधून महेंद्र दळवींच्या मुलीचा अर्ज कायम ठेवणार, सेनेची भूमिका, सूत्रांची माहिती। अब्दुल सत्तारांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईला बोलावलं, दुपारी बंडखोरीबाबत चर्चा होणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्तारांच्या मुलाचा अर्ज, भाजपकडून शिवसेना संपवण्याचं काम सुरू असल्याचा सत्तारांचा आरोप। पुणे नाशिक महामार्गावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मवियाचा विराट क्रांती महामोर्चा, रोहित पवारांसह मवियाचे नेते कांद्याची माळ घालून आंदोलनात सहभागी, कांद्याला 25 रुपये प्रति किलो हमीभाव देण्याची मागणी। 80 लाख अपात्र महिलांकडून सरकार पैसे वसूल करणार नाही, लाडकी बहिणी योजनेबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती, महिला म्हणून पैसे लाटणाऱ्या 14,000 पुरुषांकडून पैसे वसूल करणार। लाडक्या बहिणींची मतं विकत सरकारी तिजोरीतून पैशांची अफरातफर, सरकारवर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत, संजय राऊत आक्रमक।